कसे आहात मग सगळे? मजेतच असताना सगळे. 2-3 दिवस काही व्हिडिओ बनवले नाही, तर गावाला गेले आणि तब्येत खराब झाली, त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवलेच नाही. तर जास्तच तब्येत खराब होते आणि इथंच तब्येत खराब होते. माझी 8-15 दिवस घरीच होते. कामावर कुठे गेले? 15 दिवस झालं घरीच आहे. आणि त्यातून गावाला अर्जंट काम आलं, गावाला निघून गेले मग. आणि तिकडे गेल्याच्या नंतर तर जास्तच तब्येत खराब झाली. जाणे 2-4 दिवसात जायचं आणि लगेच माघारी यायचं, म्हणजे जास्त तब्येत खराब झाली. म्हणून काही व्हिडिओ बनवायला टाईमच भेटला नाही मला. बनवलेच नाही तर व्हिडिओ. मग सगळे विचारायला लागले, ताई व्हिडिओ का बनवले नाही तर 2-3 दिवस. माझा मूडच नव्हता यावेळेस गावाला गेला व्हिडिओ बनवायचं. तिकडे काही रेंज पण भेटत नाही, लाईट पण नव्हती यावेळेस, म्हणून काही व्हिडिओ बनवलेच नाहीत. आता घरी आले, कालच घरी आले. तर घरी आले तर सगळं काम पडलेलं होतं. एक तर तब्येत ठीक नाही, पोरं दोघंच घरी होते. सगळं जिकडचे तिकडं काम पडलं होतं. भांडेन कपडेन सगळे कामच काम होतं. 1-2 मशीन कपडे होते, ते आल्यावर धुतले, दिवसभर सुकवले. ते सगळा पसारा आवरला, भांडे घासले. 2च लेकरं म्हणल्यावर घरात काय करणार ते लेकरं? त्यांना काय काम जमतं आहे घरातलं? ते सगळं काम केलं जिथले तिथं. मग आता बसले शांतपणे. मोठा मुलगा आला नाही अजून, येईन आता. 11:15 वाजलेत, आता कधी येतोय काय माहिती. आला नाही, त्याचं कॉलेज आणि त्याला लई उशीर होतं यायला. मी नव्हते तर यायचं, थोडंसं लवकर सुट्टी केली ती का काय माहिती. मग बघा, इथं त्यांना टाकून जायचं म्हणल्यावर किती कठीण काम आहे. ते 11 वाजता येणार. बारक्या मुलाला जेवण बनवायला येत नाही, मोठा बनवतो. 10:30ला येणार. त्याने जेवण कधी बनवायचं, भांडे कधी घासायचे, कपडे कधी धुवायचे. त्याच्यामुळे मला ह्या वेळेस लवकर यावं लागलं. आता 7-8 दिवस राहते मी गावाला, तिकडे गेले तर. पोरांसाठी मी लवकर आले. नाही म्हणलं जास्त दिवस राहून नाही जमणार म्हणलं. आणि सगळी घाणघूण झाली होती घरामध्ये. आणि ती तब्येत ठीक नसल्यामुळं मला सकाळपासून वेळ नाही भेटला व्हिडिओ बनवायला. दुपारात कामावरून थोडीशी बसले, 2 व्हिडिओ बनवले होते. तरी पण कामावरलं आणि थोडासा आराम केला. आता उद्याच्याला कामाला जायला लागेल. किती 15-20 दिवस झाले मी घरीच आहे, कामाला गेलेच नाही. उद्या जावं लागेल कामाला. नाही तर एवढे दिवस मी कधी सुट्ट्या करीत नाही. महिन्यातून एकही कधी गावाला गेले तर सुट्ट्या होत्यात, नाही तशा सुट्ट्या करीत नाही. त्यावेळेस खूप सुट्ट्या झाल्या माझ्या. बरं वाटत नव्हतं मग सुट्ट्या झाल्या. म्हणलं चला आता तुमच्यासंग. पोरं आले नाही तर अजून, दोघं बाहेरच आहेत. एकटीच बसले ते एकटीला करमाना. मला म्हणलं तुमच्यासंग बोलत बसावं थोडंसं. पोरं घरात नसल्यावर करमत नाहीत, नसल्यावर लई वाईट देतात. मी आले ते एवढे खुश झाले, बघितलं की एवढे खुश झाले. मग मी ह्या वेळेस लई लवकर आले म्हणून. आता राहत नाहीत माझ्याशिवाय ते. एवढे आनंद वाटला त्यांना बघून, एवढे खुश झाले. कशाच्या चपात्यानं काय खायला भेटत होतं, त्यांच्या खाण्याचे लय हाल होत होते. चपात्या नाही खायला ना काय नाही, डाळ भात बनवायचे आणि तेच खायचे. म्हणून त्यांना लय बरं वाटलं मला बघितलं की. आता जाऊ नको म्हणतात आम्हाला, दोघाला सोडून जाऊ नको. बारकं पोरगं काय काम करीत नाही ना, त्याला नाही काय काम जमत बारक्याला. मोठं तरी करतं, ते तरी काम करतं काय ना काय. सगळंच तो करतं, म्हणजे सगळंच काम करतं ते. हे बारका पोरगं लय आगाऊ, त्याला सांगितलं तरी करीत नाही ते. खायचं प्यायचं आणि फिरायचं. मित्र आले की आला फोन की गेला मित्रांमध्ये. आणि तिथं गावाला बरं वाटत नव्हतं मला. आणि म्हणलं जास्त मी दुखायला लागले. दवाखाने लांब आहे, तिथं लय लांब जावं लागतं दवाखान्यामध्ये. सिटीमध्ये दवाखाना येतं. म्हणलं नको, थांबायच नको म्हणलं. एकदा तब्येत खराब झाली तर काय करायचं म्हणलं, निघलं पाहिजे म्हणलं इथं. आले, माझं काम झालं, थोडंसं काम होतं. काम झालं की लगेच निघाले मी. तेवढ्यात पोरांचे फोन होते सारखे मम्मी कधी येते. वैतागले होते घरातलं काम करून. मोठं पोरगं वैतागलं होतं. सगळं घरातलं काम आवरून निघाले. आता उद्यापासून बनवीत जाईन व्हिडिओ टायमाला.